तर सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांच्या नावाची घोषणा झालेली आहे। तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। अखेर आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा सुरू होत्या। अखेर आता नाशिक आणि रायगडला पालकमंत्री मिळालेले आहेत। रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेच्या वाट्याला गेलेलं आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी आता गिरीश महाजन यांच्या नियुक्तीचं हे पत्र आपल्याला पाहायला मिळतं। या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। अखेर त्यांची आता नियुक्ती झालेली आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय अखेर आता नाशिक आणि रायगडचा तिढा सुटलेला आहे। नक्कीच दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। खरं तर आपण पाहिलं होतं रायगडचा तिढा खूप महत्त्वाचा तिढा होता, कारण की शिवसेनेच्या आमदारांनी मोठा जोर पकडला होता। म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासूनच भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी एक इच्छा प्रत्येक आमदारांनी व्यक्त केली होती, परंतु ती इच्छाच होती आणि आतापर्यंत रायगडचा तिढा सुटला नव्हता। परंतु विधान परिषद जेव्हा निवडणुका लागलेल्या आहेत तेव्हा विधान परिषद तटकरेंकडे, आदित्य तटकरेंकडे आणि त्याबद्दल पालकमंत्री अशी देणीघेणी झाली होती, अशी एक सूत्रांची माहिती आहे। आणि त्याचंच रूप म्हणून आज पालकमंत्रीपद डिक्लेअर झालेलं आहे आणि भरत गोगावले यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडलेली आहे। तर नाशिकची ही गणित अशीच काही वेगळी होती। नाशिकचं येणारा कुंभमेळा असेल, अनेक गोष्टी असतील आणि या कुंभमेळ्याचं पूर्ण नियोजनच महाजनांकडे आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे त्याची खबरदारी घेत पालकमंत्री पद महाजनांच्या गळ्यात पडलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर दोन्ही जो आहे ते तिढा सुटलेला आहे। सर्वात मोठा तिढा जो होता रायगड तिढ्याकडे सर्व लक्ष लागलं होतं। पालकमंत्रीपद क्लिअर नव्हतं, फक्त झेंडावंदनसाठी एक दिवसासाठी पालकमंत्रीपद भरत गोगावले दिलं होतं आणि त्यानंतर पालकमंत्रीचा तिढा कायम होता। अनेक राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मोठी अटीतटीची लढाई होती, परंतु आता तो तिढा सुटलेला आहे आणि पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळालेलं आहे। भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालंय। मात्र कपिल, आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये ज्या पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या, घडामोडी घडत होत्या, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस देखील इच्छुक होती, आग्रही होती, त्यामुळे हा तिढा निर्माण झालेला होता। मात्र आता भरत गोगावले यांच्या रूपानं शिवसेनेच्या वाट्याला हे मंत्रीपद, पालकमंत्रीपद गेलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेतरी आता त्यांची देखील नाराजी असू शकते। नक्कीच ह्या दोन गट सरळ रायगडमध्ये आहेत। कितीही म्हटलं का महायुती आहे, महायुतीचा धर्म दोघंही पाळतात, परंतु दोघांची जी कुरघुडी ही कधी लपलेली नाहीये। मग राष्ट्रवादीकडनं तटकरे ग्रुप असेल आणि शिवसेनेकडनं मग हा पूर्ण शिवसेनेचा पूर्ण तिन्ही आमदार असतील यांचा गट असेल। प्रत्येक निवडणुकीमध्ये कुरघुडी बघितलेली आहे। प्रत्येक सभेमध्ये उन्ही दोन्ही काढताना दोन्ही नेत्यांकडनं की दोन्ही गटाकडनं पाहिलेलं आहे। ही जी दुश्मनी बोलू शकतो की ही चढाओढ आहे ही आपण नेहमीच पाहिलेली आहे आणि खास करून पालकमंत्री पद हे तटकरेंना मिळावं अशी इच्छा राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांची, राष्ट्रवादी सर्व नेत्यांची होती। परंतु अनेक गोष्टी होत्या, राजकीय गणित जी होती, जास्त आमदार हे शिवसेनेचे होते, त्यामुळे शिवसेने जास्त आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद हे शिवसेनेच्या वाट्याला आलं पाहिजे अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली होती आणि बोलून दाखवली होती। तटकरेंवरती अनेक आरोप केले होते, तटकरेंनीही आरोप केले होते, अनेक आरोप पाहिलेत आपण। त्यामुळे ही आता ही कुठेतरी जी अंकुश लागले ह्या सर्व आरोपांवरती आणि आता पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना मिळालेलं आहे। परंतु ही जरी असली तरी ही शीतयुद्ध जे आहे ते कुठेतरी शमलं नाहीये, कारण की शेवटी राष्ट्रवादीला ही इच्छा होती का पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं। निश्चितच। आणि एकीकडे आपण आता नाशिक संदर्भात जर बोलायचं झालं कपिल, तर नाशिकमध्ये आता आपल्याला कल्पना आहे की गिरीश महाजन यांना पालकमंत्री करण्यात आलेलं आहे, त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र नाशिकमध्ये देखील अनेक नावं, अनेक वडे नेते त्यामध्ये चर्चेत होते पालकमंत्रीपदासाठी। अगदी छगन भुजबळांपासून इतर नेत्यांची चर्चा होती। कपिल, थोडंसं थांबवतोय।